आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार। सूत्रांची माहिती 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी आता तयारी सुरू। 11वी प्रवेशासाठी मुंबईमध्ये विभागात 57,180 वाढीव जागा तर सर्वाधिक 20,675 जागा विज्ञान विभागात। यावर्षीपासून 11वीसाठी राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लागू। मुंबई महापालिकेविरोधात तक्रारींमध्ये गेल्या 10 वर्षात 70% वाढ। प्रदूषण, शौचालय, घनकचरा यासंबंधी तक्रारीत 300% वाढ झाल्याची माहिती तर प्रज्ञा फाउंडेशनच्या अहवालात ही माहिती समोर। पुण्यातील बस चालक आणि वाहकांसाठी पीएमपीएमएलची आता नवीन नियमावली। नियमांचं पालन न केल्यास 2,000 रुपयांचा दंड आकारणार। पुन्हा गैरवर्तन केल्याचं आढळल्यास थेट निलंबित केलं जाणार। राज्य शासनाचं गृहनिर्माण धोरणही जाहीर तर 10 वर्षात बांधणार 35 लाख घरं। धोरणात महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांचा सुद्धा विचार। नागरिकांना शाश्वत आणि सुरक्षित घरं मिळावी हा मुख्य उद्देश। पुण्यातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाची हजेरी तर पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 60 मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस। नवी मुंबई महापालिकेकडून वर्षभराचं प्रॉपर्टी टॅक्स बिल देण्यास सुरुवात तर वर्षाचं एकत्र बिल भरल्यास सामान्य करात 10% सूट। ऑनलाईन आणि यूपीआयद्वारे घरबसल्या कर भरता येणार। दक्षिण पुणे परिसर आणि नव्यानं समाविष्ट गावांसाठी आता पुणे मनपा उभारणार नवा जलशुद्धीकरण प्रकल्प। प्रकल्पासाठी 188 कोटींचा खर्च। प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियाही सुरू।